बस यही काम करते हैं। ज़्यादा इसलिए आप सब जरूर दिखते सर। पगार देखिए, जब युवाचार्य यहाँ पधारे थे, जब वहाँ पे कार्यक्रम चालू था, तो इन्होंने खुद खड़े होकर हमको बोले थे कि हम तुमको 6 डायलिसिस मशीन देना चाहते हैं। तो मैंने उनको कन्वर्ट करके उनसे हमने एक एक्सरे मशीन दिया। और भी उनकी इच्छा रहती है, जब भी मतलब हमको ऐसे हाथ देने वाले लोग हैं कि जो हरदम हमको आशीर्वाद देते हैं। और इसके बाद में IMA की तरफ से लोग आ गए, इंडियन एकेडमी ऑफ पीडियाट्रिक्स से विनोद जी तोतला है और डॉक्टर अभय जैन है। रिडियाला जी बोल के हमारे एक्चुअली सुधीर नारोड़े हमारे पास काम करते हैं, लेकिन साथ में देशपांडे साहब भी यहाँ पधार चुके हैं, वो IMA के लिए है। से मैं बात कर सकूं। सबसे पहले तो सर ने जो प्रस्तावना में बोला था कि आजकल के इसमें बीमारी नहीं होना, प्रिवेंशन, इसमें सबसे ज़्यादा महत्व है। और प्रिवेंशन करने के लिए हम जैसा सीखते थे पहले, जैसे अलग अलग उसके लेवल रहते हैं कि बीमार ना पड़े बोल के हमारे एक 3rd MBBS में एक सब्जेक्ट रहता था कम्युनिटी मेडिसिन, उसमें 5 ऐसे स्टेप्स बोले थे कि बीमार नहीं पड़ना। सबसे पहले तो खुद का आरोग्य बढ़ाना, और दूसरा है जिसको बोलते हैं स्पेसिफिक प्रोटेक्शन। तो खुद का आरोग्य बढ़ाना मतलब क्या है? तो सबसे जरूरी है कि जो भी बुरी आदतें, इनसे दूर रहना। पता नहीं आप में से कितने लोग कोई सिगरेट, तंबाकू, शराब वगैरह पीते होंगे, तो ये सब चीजें हर एक इसमें एक सिगरेट का झटका या एक तंबाकू का अपनी दिल की ओर से, दिमाग की ओर से कुछ ना कुछ उसमें उसकी लाइफ कम करता है। ये अगर कम किए, खास करके हमारे ब्रेन के बारे में अगर स्ट्रोक का देखें, तो स्मोकिंग अगर बंद किए तो उतना फायदा होता है पेशेंट को जितना BP शुगर कंट्रोल करने से भी नहीं होगा। कई बार तो हम बोलते हैं पेशेंट्स को कि आप अगर दवा नहीं लेना चाहते हैं तो भी चलेगा, अगर आप स्मोकिंग करते हैं तो दवा लेने में भी मतलब नहीं। दूसरा मतलब एक आता है कि स्पेसिफिक प्रोटेक्शन, मतलब ऐसे कोई बीमारियां रोकने के लिए कुछ अपने को दवा दे या वैक्सीन दे, जो खास करके पीडियाट्रिशियन देते हैं। लेकिन आजकल के वजह क्या है? कुछ चीजें अपने हाथ में नहीं है, पोल्यूशन वगैरह, लेकिन सबसे ज्यादा इंपॉर्टेंट वजह है वो है स्ट्रेस। और ये स्ट्रेस की वजह से जो भी बॉडी में चेंजेस होते हैं उसकी वजह से ये बीमारियां बढ़ती जाती है। स्ट्रेस क्यों आता है और स्ट्रेस का इफेक्ट कहाँ होता है? आमतौर पे अभी डॉक्टर बेलापुरकर यहाँ पे हार्ट की बीमारी होती है, स्ट्रेस से हार्ट की बीमारी होती है, ऐसा सबको पता है। हार्ट अटैक आता है, BP बढ़ता है। केवल हार्ट के ऊपर असर नहीं था, ऑफकोर्स हार्ट को बहुत इंपॉर्टेंट है। अच्छा, थोड़ा सा बघा, एक चुकीच्या स्वरूपात हा मीठ होतोय, असा कोणताच मीठ होतो तो चुकीच्या स्वरूपात होऊ शकतो। हे बघा, आता हा माणूस चांगला एकदम व्यवस्थित करू शकतो का? पुन्हा देऊ शकतो। याचा फायदा असा आहे की जो कोणी अस्तव्यस्त रुग्ण असेल, त्याची काळजी घेण्यासाठी दुसऱ्या माणसाची गरज नाही। हे घरच्या घरी याचा क्लिक ऑफ बटन, आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचा जो इश्यू आहे तो आहे टॉयलेट पास करण्याचा। याच्यामध्ये ते हे बघा, हे एक बोले, मी बालरोग तज्ज्ञ आहे। ह्या महावीर मेडिकल डायग्नोस्टिक सेंटरचा मेडिकल डायरेक्टर आहे। ही संस्था जवळपास मार्च 20 पासून चालू झालेली आहे। त्याच्यात जवळपास 30,000 याचे मेंबर्स आहेत। ही मेंबरशिप सर्वांसाठी ओपन आहे, त्याच्यामुळे हा सर्वांना फायदा मिळू शकतो। त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं, लॅबोरेटरी आहे, एक्सरे आहे, सोनोग्राफी आहे, ECG आहे, मेडिकल इक्विपमेंट आहे, बाकी अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत। कायमस्वरूपी इथं काही ना काही कार्यक्रम चालू असतो। त्याच्यातलाच आज जो हा भाग आहे, आज हा मेडिकल उपकरण जे विभाग आहे, त्याच्यामध्ये हे सगळ्यात ॲडव्हान्स असं हे पलंग आम्ही आज लोकांसाठी लोकार्पित केलेलं आहे। सर, याचं वेगळं काय असेल? त्याच्यामध्ये खासियत अशी आहे की
पेशंटला घरी तुम्ही कशी काळजी घेऊ शकता विदाऊट केअरटेकर. त्याच्यामुळे हा पलंग याच्या लोकांसाठी खूप उपयोगी आहे. त्याचा लोकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा. ह्या पलंगामध्ये असं आहे की हा पेशंट उठून बसू शकतो, त्याला एका बाजूला होता येईल, त्याला दुसऱ्या बाजूला होता येईल. त्याच्या स्वतःची जे लघवी आणि संडासची जी प्रक्रिया आहे ती आपोआप धुऊ जाऊ शकते, आपोआप साफ होऊ शकते. त्यामुळे हा पलंग खूप उपयोगी आहे. असे आमचे सर्व बरेचसे कन्सल्टंट आहेत. ते आमचे डॉक्टर शेवाळे साहेब आहेत. त्यांना आत्ता जेव्हा सांगितलं ते म्हणे आमच्या पेशंटसाठी खूप उपयोगी आहे. ते स्वतः सांगितले त्याबद्दल. आज इथं लोकांसाठी आम्ही लोकार्पित केलेला आहे. हा महावीर डायग्नोस्टिक सेंटरचे जैन मंदिर राजा बाजार इथं आहे. तिथून हा पलंग सर्वांसाठी आम्ही आजपासून सर्वांसाठी उपलब्ध केलेला आहे. त्याचा नंबर आहे 9067428000. त्याच्यानंतर 98259730. या नंबरवर तुम्ही कधी संपर्क साधा. हा पलंग सर्वांसाठी उपलब्ध आहे. सर, शहरवाशांना काय आवाहन करणार तुम्ही या निमित्ताने? ह्या पलंगाचं लोकांनी ज्यांच्या घरी प्रॉब्लेम आहेत किंवा जरी प्रॉब्लेम येऊच निमित्त हा विचारायचा आहे, पण ज्यांच्याकडे प्रॉब्लेम आहेत त्यांनी हा पलंग वापरायला घ्यावा. लोकांची सेवा कशी घरी चांगली होईल यासाठी हा आम्ही राजमार्ग काढलेला आहे. त्याचा लोकांनी भाग घ्यावा. मी डॉक्टर राजेंद्र शेवाळे, सिनियर मोस्ट ऑर्थोपेडिक सर्जन ऑफ दिस टाउन. डॉक्टर सन्मती ठोळेने जो उपक्रम केला आहे आणि ते सर्व इक्विपमेंट आणि आपल्या या भागात ह्या एरियामध्ये सर्व सुविधा उपलब्ध केल्या, दॅट वी आर व्हेरी प्राऊड ऑफ सर. आणि इज व्हेरी जेंटलमॅन आणि ही इज वर्किंग फॉर एव्हरीबडी. म्हणजे सरांचं कार्य मला फार वर्षापासून माहिती आहे. आणि तो जो बेड आणला हा बरेच पॅराप्लेजिक पेशंट, ऑर्थोपेडिक पेशंट, मेडिसिनचे हेमिप्लेजिया असे बरेच आजार आहे की तिथं नर्सिंग केअर फार डिफिकल्ट आहे. नातेवाईकांचे फार हाल होतात. आता मी माझ्या वडिलांनाच नर्सिंग केअर करताना माझे वडील 93 वर्षाचे होते. त्यांना इतकं डिफिकल्ट गेलं मला 6 महिने. पण असं बेड राहिलं असतं तर आय वुड हॅव बीन व्हेरी हॅपी टू दॅट आय कॅन सर्व माय फादर अँड माय मदर ऑल्सो. त्यामुळे हा एक खरंच छान म्हणजे आय एम रिअली सरप्राईज. सरांनी शोधून काढलं आणि चेन्नईची कंपनी आहे आणि सरांकडे हा प्रथमच आपल्या संभाजीनगर शहरात आला. मी सन्मती ठोळे सरांचं रिअली अभिनंदन करतो कारण त्यांनी इनोव्हेटिव्ह कोणती टेक्नॉलॉजी आणली आणि आपल्या या शहरात आणि जे गरजू लोक असतात जे अफोर्ड करू शकत नाही, हॉस्पिटलचं बिल त्यांना खूप होतं. त्याच्यामुळे जे घरचे लोक त्यांना मदत करून आणि क्लिनिंग सर्व होतं टॉयलेटपासून सर्व. त्यामुळे हा उपक्रम मला वाटतं सरांनी केलेला आहे हे एक आपल्याला पर्वणीच समजता येईल. आणि सरांच्या या सर्व म्हणजे सतत ते काहीतरी इनोव्हेटिव्ह करत राहतात. त्याच्यामुळे सरांना अभिनंदन. आणि आपल्या सर्व संभाजीनगरच्या लोकांना याचा सर्वांनी लाभ घ्यावा. आणि त्याचा फोन नंबर आणि सरांची जी कंपनी आहे फोन त्या सरांनी घेऊन या उपक्रमाला मोठ्या प्रमाणाने साथ द्यावा. थँक्यू. डॉक्टर रमेश रोजवाल. मी गेली 42 वर्ष कान्हा घसा तज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतो आणि गेली 12 वर्ष चक्कर येणे किंवा व्हर्टिगो या क्षेत्रामध्ये मी काम करत आहे. डॉक्टर सन्मती ठोळे आणि माझी ओळख गेली 40-42 वर्षापासून आहे आणि कायम त्यांचा सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग राहिलेला आहे. महावीर फाउंडेशनच्या द्वारे ते आत्तापर्यंत सतत कार्य करत आहेत. घरी रुग्णांना लागणारी उपकरणं ते आधीपासूनच उपलब्ध करून देत आहेत आणि आता हे जे नवीन बेड त्यांनी जे उपलब्ध करून दिलं आहे ते खरोखरच बेड रिडन रुग्णांसाठी हे वरदान आहे. हे सगळं उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील कार्यकालासाठी मी शुभेच्छा देतो. गोविंदा नागतकर, मी फिजिशियन अँड इंटेन्सिव्हिस्ट आहे. सरांनी हे जे बेड काढलं आहे हे इश्यू पेशंट जे असतात, जे बेड रिडन पेशंट असतात, जे पॅरालिसिसचे पेशंट असतात, ज्यांना बेड केअर, नर्सिंग केअर जे लागतं हे याच्यासाठी खूप चांगलं आणि खूप सोयीस्कर झालं आहे. आणि यात फायदा म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे पेशंटला बसवता येतं, पूर्ण बसून त्यांना बेडवर बसवता येतं. बाकी जे नैसर्गिक कार्य आहे संडास आणि लघवीची सुद्धा सोय या पलंगावर केलेली आहे, जे आजपर्यंत कोणत्याही बेडमध्ये झालेली नव्हती. हे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप चांगलं उपक्रम सरांनी आणलेला आहे. मी याला प्रोत्साहन देतो आणि सरांचं खूप अभिनंदन करतो. धन्यवाद.